सर रेकॉर्डिंग चालू केली. मित्र आपण सर नमस्कार. मागे सन्नेर सर तुम्हीच बोला, चोपडे साहेबांचा आवाज येत नाही. नमस्कार मित्र. येतोय आवाज माझा? हो सर, हो हो हो. मित्र, आज आपण खुराक फॉर्म्युला बाबत हे चौथं प्रशिक्षण आयोजित करत आहोत. याच्या आधी आपण ग्रुपवर जाहीर केलेलं होतं की बाळूमामांचा आहार संतुलन कॅल्क्युलेटर जे काही आहे त्या कॅल्क्युलेटरचा वापर करून आपल्याला चारा आणि खुराक शेळीच्या वेगवेगळ्या अवस्थामध्ये नेमका काय काय आपण कोणता चारा किती वापरला त्याच्यासोबत काय खुराक द्यावा त्याचं संतुलन करता येतं. याच्यासोबतच आपण खुराकाच्या घटकांचा वापर करून विशिष्ट गरजेचा म्हणजे त्याच्यात क्रूड प्रोटीन किती पाहिजे, TDN किती पाहिजे असं निश्चित करून त्यानुसार खुराक तयार करता येतो. आणि आपण मॅन्युअली करायचं म्हटलं तर ते अत्यंत जिकरीचं काम आहे किंवा कष्टाचं काम आहे किंवा ते साधारण शेतकऱ्याला तर अशक्यच आहे. अत्यंत ज्याला गणिताचं चांगलं ज्ञान आहे, कॅल्क्युलेटरचा वापर करता येतो किंवा हे सगळं माहिती आहे, गणितीय सगळं ज्ञान, त्याला सुद्धा खूप जीवावर येण्याचं काम आहे. मात्र बाळूमामा कॅल्क्युलेटरच्या आधाराने ते सहज सुलभ होतं. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने आहार संतुलन शिकणे, कॅल्क्युलेटरचा व्यवस्थित वापर करणे यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण मागे जाहीर केलं की एक खुराक घटक जर दिलेले असतील आपल्याला आणि एक विशिष्ट अटी शर्ती दिल्या असतील तर त्यानुसार एक खुराक कमीत कमी किमतीमध्ये तयार करणे यासाठी आपण कॅल्क्युलेटरचा वापर शिकण्याच्या संदर्भातलं प्रोत्साहन मिळावं म्हणून हा प्रयत्न आहे. याआधी 3 प्रशिक्षण झालेले बाळूमामाने घेतले, मी 2दा घेतलेलं आहे. आज आपण यातलं हे चौथं प्रशिक्षण घेत आहोत. तर आपल्या ग्रुपचे ऍडमिन यासिन खान ते स्वतः शेळी पालक आहेत, गोपालकही आहेत, चांगले शेतकरी आहेत, शिक्षणही चांगलं झालेलं आहे त्यांचं. आणि आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी त्यांचा परिचय सगळ्यांना झालेलाच आहे. यासिन खान यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या प्रशिक्षणाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना नमस्कार. आता सरांनी माझी ओळख करून दिलेलीच आहे. मी यासिन खान, सोलापूरमध्ये राहतो, माढा तालुका. आज मला या ठिकाणी आपल्या ऑनलाईन चर्चासत्रात कार्डांचा खुराक फॉर्म्युला तयार करण्यासाठी गणक यंत्राचा वापर या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे संस्थापक आणि गट विकास अधिकारी आदरणीय सनेर सर तसेच आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे सर्व ऍडमिन यांनी मला परवानगी दिली, याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. तर आपण जास्त वेळ न घालवता आज आपण प्रत्यक्षपणे कॅल्क्युलेटरचा वापर करून आपण संतुलित आहार कसा बनवायचा हे आज आपण शिकणार आहोत. तर आता सुरुवातीला बघा, आपल्याला कॅल्क्युलेटर शिकण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असणे आवश्यक आहे ते पहिल्यांदा मी सांगतो आणि नंतर मग आपण प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करून बघूया. तर त्यासाठी आपल्याकडे सुरुवातीला एक अँड्रॉइड मोबाईल असावा आणि आपल्या मोबाईलमध्ये WPS ऑफिस हे ऍप्लिकेशन असणे खूप गरजेचं आहे. ते असेल तरच ह्या फाईल ओपन होतात. आणि जर तुमच्याकडे ते WPS ऑफिस नसेल तर आपण प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घेऊ शकतो किंवा त्याच्याशिवाय आपल्याला हे कॅल्क्युलेटर वापरताच येणार नाही. यासोबतच मी आता आपल्या ग्रुपवर 2 फाईल टाकल्या आहेत बघा. त्यातील एक फाईल आहे ती चारा व खुराक घटकातील पोषण मूल्यांची माहिती. यामध्ये जवळजवळ 135 चारा व खुराक घटकांची माहिती दिलेली आहे आणि त्यातील प्रत्येक चारा व खुराक घटकामध्ये म्हणजे ड्राय मॅटर किती आहे, क्रूड प्रोटीन किती आहे, TDN किती आहे, फॅट किती आहे, कॅल्शियम किती आहे, फॉस्फरस किती आहे ह्याची टक्केवारी दिलेली आहे. म्हणजे ते घटक किती टक्केमध्ये त्याच्यामध्ये आहेत ह्याची माहिती दिलेली आहे. आता मी प्रत्यक्ष स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला ती फाईल पण दाखवतो मी.
स्क्रीन दिसती सर? हो ओके. दिसते. हे बघा, ही फाईल दिसते. मी जे शेळ्यांच्या आहारशास्त्र या समूहावर टाकलेले आहे. चारा व खुराक घटकांची माहिती. हे बघा, ह्याच्यामध्ये दिसतंय सरळ, चारा व खुराक घटकातील पोषण मूल्यांची माहिती, संकल्पना व निर्मिती, शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र. याच्यामध्ये शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे आपले सनेर सरांनी हे पूर्ण सर्व केलेलं आहे. ह्याच्यामध्ये सर्व पोषण मूल्यांची माहिती. हे बघा, ह्याच्यामध्ये जवळजवळ 135 चारा आणि खुराक घटक आहेत. तर त्याच्यातली पहिली फाईल दाखवतो. हे बघा, मका दिसतोय तुम्हाला. चारा खुराक पिकाचे नाव मका आहे. प्रकार दिला हिरवा चारा. त्याची अवस्था दिली चिकातील. पुढं बघा, ड्राय मॅटर दिलाय, क्रूड प्रोटीन दिलाय, मेडियम दिलेला आहे, फॅट आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे. असं प्रत्येक चारा आणि खुराक घटकांचं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण जे कॅल्क्युलेटर शिकणार आहोत त्याच्यामध्ये ह्याच्यातीलच माहिती आपल्याला घेऊन आपल्याला पुढं कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर मी आता प्रत्यक्ष कॅल्क्युलेटरवर जातो, हे याच्यातून बाहेर जाऊन. आता ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेटर ओपन करतो त्यावेळेस आपल्याला जी माहिती आहे ती आपल्याला, ही जी मी आता फाईल दाखवली त्याच्यातूनच आपल्याला माहिती घ्यावी लागते. आता ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेटरवर जातो त्यावेळेस ही फाईल दिसल्यानंतर आपल्याला इथं पासवर्ड मागतो बघा. तर हा पासवर्ड जो आहे मी इथं डिस्प्ले करतो म्हणजे तुम्हाला दिसून येईल. तर आपल्याला हा पासवर्ड बालू मोटे 321 असा टाकावा लागतो. परत ओके करायचं आणि परत आणखीन एकदा हा पासवर्ड टाकायचा, तोच टाकायचा, दुसरा पासवर्ड टाकायची काय गरज नाही. बालू मोटे मी डिस्प्ले करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बालू मोटे 321. परत ओके केला आपण. याच्यामध्ये ते बघा खाली ऑप्शन येतात, कॅन्सल, रीड ओनली आणि ओके. ओके ह्या बटनावर आपण क्लिक केलं की आपण ह्या कॅल्क्युलेटरवर येतो. आता आपण प्रत्यक्ष ह्या कॅल्क्युलेटरवर आलो. आता इथं बघा आपल्याला सुरुवातीला वरती 4 पेजेस दिसतात. त्याच्यातले एका पेजवर मी क्लिक करतो. हे बघा, आता एफ हे पेज दिसतंय. आता सुरुवातीचं जे पेज आहे ते एफ म्हणजेच ह्याला आपण फीड अँड फॉडर असं म्हणतो. त्यालाच आपण मराठीमध्ये चारा व खुराक घटकांची माहिती असे म्हणतो. आता त्याच्यानंतर दुसरं पेज आहे बघा, GW. आता GW म्हणजे काय, तर गोट वेट, म्हणजे इथं शेळ्यांची वजने आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचे आहेत. म्हणजे आपण सुरुवातीला, नंतर आपण ह्या प्रत्येक पेजविषयी पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत. सुरुवातीला फक्त मी ह्या 4 पेजची तुम्हाला ओळख करून देतो. आणि तिसरं पेज आहे कॅल्क म्हणजेच कॅल्क्युलेशन. हे पेज आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जो काय आपण चारा आणि खुराक घटक देणार आहोत त्याच्यातील सर्व कॅल्क्युलेशन याच पेजवर होतं. आणि त्याच्यानंतरचं 4थं पेज आहे ते रिपोर्ट. आता आपण कॅल्क्युलेशन करून जो संतुलित केलेल्या खुराकाची जी माहिती आहे, म्हणजे आपण कोणते खुराक घटक घेतलेले आहेत त्याची पूर्ण माहिती ह्या पेजवर मिळते. आणि ही जी माहिती आहे ती आपण शेवटी स्क्रीनशॉट काढू शकता किंवा ह्याची आपण प्रिंट पण काढू शकतो. तर आता हे झाले 4 पेजची मी थोडक्यात माहिती सांगितली. आता आपण प्रत्यक्ष एका पेजवर जाऊन आपण माहिती भरत जाऊ. आता हे बघा, सुरुवातीला दिसतंय तुम्हाला आपण FF पेजवर गेलेलो आहोत. आता FF हे जे अक्षर आहे ते तुम्हाला हिरव्या रंगाचं दिसतंय, म्हणजेच आपण ते पेज उघडलेलं आहे. आता FF म्हणजे आता सांगितलं मी तुम्हाला फीड अँड फॉडर. ह्याच्यावर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला बघा आता वरती काय दिसतंय, चारा पिकाचे नाव दिसतंय. तर हे जे चारा पिकाचे नाव आहेत हे एक हिरवा मेथी खाली दशरथ घास ह्याच्यापर्यंत त्याच्यामध्ये 20 चारा घटकाची माहिती दिलेली आहे. आता यामध्ये आपण स्वतः जो चारा वापरतो किंवा तुमच्याकडे जो उपलब्ध आहे तो चारा तुम्ही ह्याच्यामध्ये नाव टाकू शकता, किंवा तुमच्याकडे जो खुराक आहे तो घटक वापरतायत आपण त्याची माहिती ह्याच्यामध्ये भरू शकतो. ह्या 20 पैकी नाव तुम्ही कोणतंही बदलून ह्याच्या जागी तुमच्याकडे जो आहे तो आपण घेऊ शकतो. आता ह्याच्यात जी पोषण मूल्यांची आपण ही माहिती आता कुठून भरतो सगळी, तर आपल्या त्या ह्याच्यातून भरता येते आपल्याला. जे पोषण मूल्यांची आपण चारा खुराक घटकांची माहिती हे जे बघितलेलं आहे त्याच्यातूनच आपल्याला ती माहिती भरता येते. आता आपण सुरुवातीला ह्याच्यामध्ये भरायचा प्रयत्न करूया. आता एक एक घेऊन आपण ह्याच्यामध्ये नाव टाकत जाऊ. आता बघा, चारा पिकाचे नाव ह्याच्यामध्ये आपल्याला आपण खुराक फॉर्म्युला शिकणार आहोत, त्याच्यामुळे आज आपण चाऱ्याचं काही टाकणार नाही. त्याच्यामुळे इथं आपण खुराकाचे नाव टाकू. हे बघा, आता पहिलाच नाव दिसतंय तुम्हाला हिरवा फ्रेश मका. आता मी ह्याच्यावर ज्यावेळेस 2 वेळेस क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला खाली कीपॅड ओपन होतं आणि खाली फ्लीचं चिन्ह दिसतं. एक उजव्या बाजूला हिरवा चौकोन दिसत आहे. तर इथं ज्यावेळेस आपण हिरवा फ्रेश मका असं दिसतं त्यावेळेस आपण त्याला कट करून
ज्यावेळेस आपल्या कीपॅड मध्ये उजव्या बाजूला जे गुणिलेचं चिन्ह आहे ते दाबून आपण ते नाव पूर्ण कट करू शकतो आणि आपण जे खुरा घटक घेणार आहोत ते इथं नाव टाकायचं त्याचं. आता मी टाकलं गहू दाणे. आता हे नाव गहू दाणे टाकलं की या गहू दाणे या अक्षराच्या समोरच आपल्याला एक हिरवा चौकोन दिसतो. त्याच्यावर बरोबर हे चिन्ह आहे, त्याच्यावर आपण क्लिक केलं की आपलं बरोबर त्या वरती हिरव्या चौकोनामध्ये ते नाव येतं. आता त्याच्या पुढे आपल्याला दुसरा परत आणखीन एक खुरा घटक घेऊया आपण आणि नंतर पुढच्या कॉलममध्ये जाऊ. दुसरा आपण त्याच्यावर आता मी हिरवा मेथी घास दिसतोय त्याच्यावरही 2 वेळेस क्लिक केलं तर खाली लगेच ऑप्शन येतं. मग आता आपण हे गुणिले या चिन्हावरून त्याला काढून टाकू आणि आपण जो दुसरा घेणार आहोत खुरा घटक तो आहे शेंगदाणा पेंड. शेंगदाणा पेंड हे बघा मी टाईप केलं. आता ह्या टाईप केलेल्याच्या पुढे जो हिरवा चौकोन दिसतो आणि जे बरोबरचं चिन्ह आहे त्याच्यामध्ये क्लिक केलं की आपली ती माहिती तिथे येते. आता फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, आपण जे नाव टाकतोय ते डबल होऊ द्यायचे नाहीत. आता बघा खाली एक दिसतोय शेंगदाणा पेंड, ते आपण त्याच्या ठिकाणी बदलून दुसरं नाव टाकूया म्हणजे हे रिपीट होणार नाही. ते समजा मी तिथं मका टाकली आणि परत खाली गहू दाणे दिसत आहेत, तिथं समजा मी मेथी घास टाकला, मेथी घास. ओके, तर हे बघा आता हे झालं आपलं पहिलं पेज. आता ह्याच्यामध्ये पहिल्या पेज मध्ये आपण ह्या आपल्याला जे खुराक घटक घेतले आपण 2 खुराक घटक गहू दाणे आणि शेंगदाणा पेंड हे जे 2 घटक घेतले ह्याची पहिल्या याच्यामध्ये माहिती टाकली. आता पुढचा कॉलम आहे आपल्याला जो पिवळ्या कलर मध्ये दिसतो ते मुख्य कॉलम आहेत. पहिला कॉलम बघितला आपण चारा पिकाचे नाव. आता दुसरा कॉलम आहे चारा ऑब्लिक खुराक. आता आपण जो गहू दाणे निवडले ते चारा आहे का खुराक हे आपल्याला इथं लिहिणं गरजेचं असतं आणि हे जे लिहितो आपण हे फक्त मराठीतच लिहिणं खूप आवश्यक आहे. आता गहू दाणे हा आपण खुराक म्हणून घेतलाय म्हणून खुराक लिहिलं. त्याच्यानंतर शेंगदाणा पेंड, शेंगदाणा पेंड हेही खुराक आहे म्हणून आपण इथं खुराक लिहिलं. आता हे खुराक कसं लिहिलं हे लक्षात येतं का तुमच्या? मी बघा त्या पहिल्यांदा अक्षरावर 2 वेळेस क्लिक केलं, राईट चौकोन येतो, मग खाली आपल्याला लगेच कीपॅड ओपन होतं. मग तो शब्द पहिला घालवला आणि खुराक हा शब्द लिहिला. ह्याच्या पुढे जो हिरवा चौकोन आहे त्याच्यावर राईट क्लिक केलं की बरोबर तो शब्द आपला तिथं जातो. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण नाव बदलतो त्यावेळेस हीच प्रोसेस करायची म्हणजे आपल्याला त्याच्यावर बरोबर त्या ऑप्शनवर जाता येतं. आता पहिला कॉलम झाला चारा पिकाचे नाव, दुसरा कॉलम झाला चारा ऑब्लिक खुराक. आता तिसरा कॉलम आहे किंमत रुपये पर किलो. आता पर किलो ह्याचा अर्थ काय की आपण ज्यावेळेस हे गहू दाणे आणि शेंगदाणा पेंड घेतो तर त्याची 1 किलोची किंमत, फक्त 1 किलोची किंमत आपण इथं लिहायची आहे. आता समजा इथं 3 रुपये दिलेले आहे, समजा मला गहू दाणे हे 16 रुपये किलो प्रमाणे मिळतात. आता तुमच्याकडे जे रेट असेल किंवा तुम्हाला जो खुराक घटक जेवढ्या किमतीत मिळतो ती किंमत आपण टाकायची इथं म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशनला योग्य पडतं. आपल्याला ज्या किमतीत मिळतं तीच किंमत इथं टाकायची. आता ही कशी टाकली, मी त्या पहिल्यांदा ह्याच्यावर क्लिक केलं 2 वेळेस, मग परत तो हिरवा चौकोन झाला, खाली आपल्याला कीपॅड ओपन झालं आणि पहिला जो आकडा होता तो घालून मी 16 लिहिला आणि त्याच्या पुढे जे हिरवा चौकोन आहे त्याच्यामध्ये राईट क्लिक करून ती किंमत भरली. आता बघा दुसरा आहे आपला शेंगदाणा पेंड. आता शेंगदाणा पेंड सगळीकडेच खूप महाग आहे. समजा तुम्हाला ज्या किमतीत मिळते ती किंमत आपण इथं टाकायची आहे. मला समजा 50 रुपये किलो प्रमाणे मिळते तर मी ती किंमत इथं टाकलेली आहे. पुढं आता बघा इथपर्यंत झाली ही आपल्या जवळची किंमत म्हणजे आपल्या स्वतः जवळची माहिती आपण ह्याच्यामध्ये आतापर्यंत भरली. पण आता ह्याच्या पुढचा जो कॉलम आहे तो आहे ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, TDN, फॅट, कॅल्शियम आणि फॉस्फरस. तर आता ह्या किमती आपल्या स्वतः जवळ नाहीत तर ह्या किमती आपण कुठून घेणार आहोत? तर हे जे आता मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली होती चारा व खुराक घटकांच्या पोषण मूल्यांची माहिती, त्याच्यामध्ये ही सर्व माहिती आहे आणि त्याच्यातली माहिती भरून आपण ऍक्युरेट माहिती इथं भरू शकतो. आता बघा सुरुवातीला आपण गहू दाणे घेतलाय. आता ह्या गहू दाण्यामध्ये ड्राय मॅटर किती आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे. मी त्याच्यावर 2 वेळेस क्लिक केलं, हिरवा चौकोन झाला, खाली मला कीपॅड ओपन झालं, त्याच्यातलं मी गुणिलेचे हा चिन्ह वापरून ती माहिती घालवली आणि जो आपल्या चारा खुराक घटकांची माहिती ह्याच्यामध्ये जो ड्राय मॅटर दिलेला आहे त्याचा तो आहे 87%. ती माहिती मी इथं भरली. आता ही माहिती जी आहे पूर्ण टक्केवारीमध्ये आपण फक्त इथं आकडे टाकायचे, आपल्याला बाकीची कोणती माहिती टाकायची गरज नाही. त्याच्यानंतर आहे क्रूड प्रोटीन.
आता हे बघा, ड्राय मॅटर म्हणजे तुम्हाला अर्थ सांगतो मी थोडक्यात. ड्राय मॅटर म्हणजे शुष्क भाग, म्हणजे त्या खुराक घटकामध्ये पाण्याविरहित जो भाग राहतो त्याला आपण ड्राय मॅटर म्हणतो. आणि क्रूड प्रोटीन म्हणजे प्रथिनं थोडक्यात, जी त्याचा खुराक घटकामध्ये प्रथिन आहेत, त्याला आपण क्रूड प्रोटीन असं म्हणतो. तर हे क्रूड प्रोटीन आहेत गव्हामध्ये 12.6% आहेत. आणि नंतर टीडीएन म्हणजेच टोटल डायजेस्टिबल न्यूट्रियंट्स, त्यालाच आपण कर्बोदके किंवा ऊर्जा असंही म्हणू शकतो. तर या गव्हादाण्यामध्ये 80% टीडीएन आहे. परत फॅट मध्ये 1.3% याच्यामध्ये फॅट आहे. मी ती माहिती याच्यामध्ये फक्त, आता ही माहिती मी कुठून भरतोय तर बघा, मी आता सांगितलं की आपल्याकडे जी पोषण मूल्यांची माहिती आहे त्याच्यामध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे. आपण त्याच्यातून ही माहिती भरवत आहोत. आता ह्याच्यामध्ये फॅट लिहिलं आपण 1.3%, कॅल्शियम आहे 0.07%, 0.07. आणि त्याच्यानंतर फॉस्फरस आहे 0.03. कृपया कोणाचा ऑडिओ चालू आहे त्यांनी बंद करा, म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. आता हे आपण फक्त याच्यामध्ये गहू दाणे ह्याची माहिती भरली. आता आपण 2 नंबरला घेतलेला आहे शेंगदाणा पेंड. आता तर त्याच्या पुढीलच्या कॉलम मध्ये आपण खुराक घटक हा शब्द लिहिलेला आहे. आणि हे लक्षात ठेवा, जो आपण चारा आणि खुराकचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मराठीतच लिहिणं खूप आवश्यक आहे. आणि आता आपण ह्याची किंमत पण लिहिलेली आहे 50 रुपये. तर आता ह्या शेंगदाणा पेंडीमध्ये कोणकोणते घटक किती प्रमाणात आहेत ते आपण इथं लिहूया. ह्याची पण माहिती आपल्या चारा व खुराक घटकांची माहिती, ही पोषण मूल्यांची माहिती, ही जी फाईल आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर शेंगदाणा पेंडीमध्ये ड्राय मॅटर आहे 92%. त्याच्यानंतर क्रूड प्रोटीन, ह्याच्यामध्ये क्रूड प्रोटीन आहे 43.3%. आता ही माहिती कशी भरतोय हे परत एकदा सांगतो मी. हे बघा, आपल्याला जी माहिती भरायची, आता हा टीडीएन आहे. टीडीएनच्या ह्याच्यामध्ये कॉलम मध्ये मी डबल क्लिक केलं, खाली कीपॅड ओपन होतो. आता इथं पहिला आकडा 64 दिसतोय, तर तो मला घालवायचा. तर उजव्या बाजूला काळ्या चौकोनात आपल्याला गुणिलेचं चिन्ह दिसतं, त्याच्यावर क्लिक केलं की ती माहिती जाते आणि आपल्याला जी माहिती भरायची आहे ती आपण भरू शकतो. आता ह्याच्यामध्ये टीडीएन आहे 66.1. आता ही माहिती भरल्यानंतर आपण जी माहिती भरली ह्याच्या समोर आपल्याला हिरवं चौकोन दिसतोय, त्याच्यामध्ये राईटचं म्हणजे बरोबरचं चिन्ह दिसतंय. त्याच्यावर आपण क्लिक केलं की ती आपली माहिती त्याच्यामध्ये येऊन जाते. त्याच्यानंतर पुढचा कॉलम आहे फॅट. आता ह्याच्यामध्ये फॅट आहे 1.2%. नंतर कॅल्शियम, पुढचा कॉलम कॅल्शियम आहे ह्याच्यामध्ये 0.18%. आणि फॉस्फरस आहे फॉस्फरस 0.69%. आता ही झाली आपली पूर्ण माहिती भरून. ह्या पेजवरची आपण पूर्ण माहिती भरली. आता हे जे खालचे जे घटक दिलेले आहेत ते तुम्ही ज्यावेळेस चारा वापरता त्यावेळेस जास्त प्रमाणात चारा वापरता किंवा आणखीन तुम्ही खुराक घटकामध्ये बाकीचे पदार्थ घेत असाल तर आपण खालच्या कॉलम मध्ये लिहू शकतो. आता आपण 2च कॉलम घेतलेले आहेत म्हणून ह्या 2 कॉलमचीच आपण इथं माहिती भरलेली आहे वरची पूर्ण. आता ह्याच्यामध्ये बाकीच्यांची किमती वगैरे हे दिलेलं आहे, जे असेल ते आपण ठेवू शकतो, जे नाही ते आपण त्याच्यामध्ये बदल करून भरू शकतो. आता ह्या पहिल्या पेजवरची आपली पूर्ण माहिती भरून झाली. आता त्याच्यानंतर आपलं दुसरं पेज आहे GW. आपण त्याच्यावर जाऊया. GW म्हणजेच गोट वेट, ह्याच्यामध्ये शेळ्यांची वजने, या पेजवर आपण गेलेलो आहे. आता हे ते आपल्याला कार्डांची माहिती भरायची आहे, कारण आपण आपला नावच आहे आजच्या व्याख्यानाचं की कार्डांचा खुराक फॉर्म्युला. आता ह्याच्यामध्ये पहिला जो कॉलम आहे ह्याच्यामध्ये शेळीचे प्रकार आता दिसतोय बघा तुम्हाला हिरव्या चौकोनामध्ये शेळीचा प्रकार हा कॉलम दिसतोय. तर ह्याच्यामध्ये आपण 3 महिने वयापर्यंतची पिल्लं घेऊया सुरुवातीला, म्हणजे कार्डांचा जो आपण खुराक बनवतोय त्याच्यामध्ये 3 महिने वयापर्यंतची पिल्लं हा घेऊया. कोणाचा ऑडिओ चालू आहे तेवढा बंद करा. तर 1 नंबरच्या कॉलम मध्ये ही माहिती घेतो. आता इथं शेळीचा प्रकार सांगितलाय बघा आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण जी माहिती घेणं किंवा ज्याचा खुराक घटक बनवणार आहोत ते आपण घेऊया. इथं 3 महिने वया
पर्यंतची पिल्ले. त्याच्यावर मी राईट क्लिक केलं. आता बघा शेळीचा प्रकारमध्ये आपल्याला 2 ठिकाणी दिसतंय 3 महिने वयापर्यंतची पिल्लं. आता मी सुरुवातीला वरती का घेतलं तर आपल्याला 1 नंबरच्या कॉलम मध्ये कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल म्हणून. आता इथं डबल दिसतंय 3 महिने वयापर्यंतची पिल्लं, तर तिथं आपण नाव बदलू खालच्या ठिकाणी आणि जनरल असं टाकूया, म्हणजे बाकी सर्व एकत्रित शेळ्यांचं तिथे म्हणजे डबलला कोटही होणार नाही. आता 3 महिने वयापर्यंतची पिल्लं घेतलेत. आता पण आपण इथं काय म्हणजे हे घेणार नाही, चारा घटक घेणार नाही, आपण खुराक घटक बनवणार आहोत. म्हणून आता इथं पिल्लांची संख्या किंवा आपण पिल्लांची वजन इथं घेणार नव्हतं, तर आपण खुराकाची वजन घेणार आहोत. म्हणून आपण इथं संख्या ह्या कॉलम मध्ये एक घेणार आहोत, कारण आपण एकच खुराक घटक बनवतोय म्हणून 1. ज्यावेळेस आपण शेळ्यांची माहिती भरतो किंवा पिल्लांची माहिती आपण बनवणार असतो त्यावेळेस आपल्याला शेळ्यांची संख्या इथं लिहावी लागते. म्हणून आपण इथं काय केलं, खुराक घटक बनवतोय म्हणून 1 खुराक घटक आपण बनवतोय म्हणून हे लिहून घेतलं. आणि बाकीचे जे कॉलम आहेत खालचे त्याच्यामध्ये सर्व संख्या ह्या कॉलम मध्ये आपल्याला 0 करून घ्यावं लागतं. तर एका ठिकाणी बघा इथं 8 हा आकडा दिसतोय, तर तोही आपण 0 करून घेतला. ह्याच्यामध्ये बाकीच्या संख्या या कॉलम मध्ये बाकीची कोणतीही संख्या ह्याच्यामध्ये असू द्यायची नाही. तर आता आपण सुरुवातीला एकूण वजन किलो, आता त्याच्या पुढचा जो कॉलम आहे तो एकूण वजन किलो, तर आपण सुरुवातीला 10 किलोचा खुराक बनवूया. म्हणजे कमी प्रमाणात बनवला तर आपल्याला कॅल्क्युलेशनला पण सोपं जाईल. समजा आपण 10 किलोचा खुराक बनवतोय, तर त्याच्यामध्ये मी 10 हा आकडा लिहिला. तर याच्यामध्ये बाकीचे जे आकडे आहेत हे बघ खाली एक 240 दिसतोय, तर हे आपले बाकीचे पण संख्या ज्या आहेत आपल्याला 0 करून घ्यावी लागते, नाहीतर मग कॅल्क्युलेशन करताना ह्या खालच्या पण संख्या त्याच्यामध्ये धरल्या जातात. आता पुढं आहे बघा, सर्वांस आवश्यक खालील घटकाचे प्रमाण येथे लिहावे. म्हणजे हा जो कॉलम आहे आपल्याला त्या खुराकातून आपण जो खुराक देतोय गहू आणि शेंगदाणा पेंड, याच्यातून किती प्रमाणात कोणते घटक मिळतात किंवा मिळणे आवश्यक आहे हे इथं आपण लिहायचंय. म्हणजे आपण जो खुराक घटक तयार केलेला आहे गहू आणि शेंगदाणा पेंड, याच्यातून आपल्याला किती प्रमाणात घटक मिळाले पाहिजेत हे आपल्याला इथं लिहायचंय. आता बघा सुरुवातीला आहे ड्राय मॅटर पर्सेंटेज, तर ह्या ड्राय मॅटर मध्ये मी लिहितो इथं 88%. आता हा जो ड्राय मॅटर आहे ते तुम्ही 90% घेऊ शकता, 92% घेऊ शकता, 95% पर्यंत घेऊ शकता. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला खुराक चांगला बनवायचा असेल तर आपण ह्याचं ड्राय मॅटरचं प्रमाण वाढवू शकतो. आता त्याच्यानंतर आहे क्रूड प्रोटीन. आता क्रूड प्रोटीनच्या कॉलम मध्ये मी क्लिक केलं. आता हे क्लिक कसं करतोय आणखीन एकदा सांगतो. क्रूड प्रोटीनच्या कॉलम मध्ये गेलो की आपण त्याच्यावर डबल क्लिक करायचं, मग खाली आपल्याला कीपॅड ओपन होतं. खाली जो उजव्या बाजूला काळ्या चौकोनामध्ये आपलं फुलीचं चिन्ह आहे त्याच्यावर दाबलं की ते घटक निघून जातात आणि मग आपल्याला जो आवश्यक आहे तो आपण इथं आकडा टाकू शकतो. आता मी टाकला इथं 19 आकडा, तर 19च्या पुढे आपल्याला हिरवा चौकोन दिसतोय त्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह आहे, त्याच्यावर क्लिक केलं की आपण टाकलेला आकडा तिथं जातो. आता हे जे क्रूड प्रोटीन आहे आपण कार्डांसाठी खुराक बनवतोय म्हणून आपण जास्तीत जास्त क्रूड प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करायचा. आता हे जे क्रूड प्रोटीनची प्रमाण जे आहे ते तुम्ही 17% घेऊ शकता, 18% घेऊ शकता, 19% घेऊ शकता, 20% घेऊ शकता किंवा 21% पर्यंत सुद्धा आपण घेऊ शकतो. जर तुम्हाला करडांची वजन लवकर फास्ट वाढवायची असतील आणि कटिंगसाठी विकायचे असतील तर तुम्ही जास्त क्रूड प्रोटीन घेऊ शकता. जर तुम्हाला ब्रीडिंगला वगैरे करडं ठेवायचे असतील तर तुम्ही त्यांचं क्रूड प्रोटीन कमी प्रमाणात पण करू शकता. आता त्याच्यानंतरचा पुढचा कॉलम आहे TDN. आता ह्या TDN मध्ये आपल्याला किती आवश्यक आहे तो इथं TDN लिहायचा आहे. मी घेतला इथं 77. आता 77 पेक्षा तुम्ही जास्त पण घेऊ शकता, म्हणजे कमी पण घेऊ शकता. ह्याच्यामध्ये आपण कमीत कमी 75 घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त मग तुम्ही 80, 82, 81 पर्यंत सुद्धा घेऊ शकता. आता त्याच्यानंतर आहे फॅटचं पर्सेंटेज आपण 3% ठेवायचं आवश्यक प्रत्येकांना. आणि जे कॅल्शियम आहे किंवा फॅटची शरीरामध्ये जास्त आवश्यकता नसते, 3% 3 ते
4% हे खूप झालं. आणि त्याच्यानंतर कॅल्शियम आहे, हे पण 2 घटक कॅल्शियम आणि फॉस्फरस हे कमीच प्रमाणात लागतात, म्हणून आपण 0.6% कॅल्शियम घेतलं. आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा आहे तो फॉस्फरस, हा आपण म्हणजे कॅल्शियमच्या निम्मा फॉस्फरस लागतो, म्हणजे 0.3% हा फॉस्फरस घेतला. आता ही माहिती आपण ह्याच्यामध्ये भरली. बघा, सुरुवातीपासून एकदा सांगतो, आपण 3 महिन्यापर्यंतची पिल्ल घेतलेली आहेत. संख्या आपण 1 घेतली का तर आपण खुराक घटक बनवतोय. आता आपण एकूण वजन किलो, ह्याच्यामध्ये किती किलो खुराक बनवतोय त्याची माहिती लिहिली ती 10. आणि ह्या खुराक घटकातून आपल्याला कार्डांना किती टक्के गोष्टी मिळणं आवश्यक आहे, म्हणजे ड्राय मॅटर आपण 88 गृहीत धरला, क्रूड प्रोटीन 19% गृहीत धरला, TDN 77% गृहीत धरला, फॅट 3%, कॅल्शियम 0.6% आणि फॉस्फरस 0.3%. आता हे झालं आपलं गोट वेट, ह्याच्यातली आपली पूर्ण माहिती भरून झालेली आहे. फक्त इथं लक्षात काय घ्यायचं, एकूण वजन किलो, ह्याच्यामधले जे खालचे कॉलम आहेत ते सर्व 0-0 करायचे, आणि संख्या ह्या कॉलम मधले पण बाकीचे सर्व कॉलम 0-0 करायचे. आता त्याच्यानंतर आपण पुढच्या पेजवर जाऊया. आता कॅल्क पेजवर गेलो आपण, आणि हे पेज खूप महत्वाचे आहे, कॅल्क्युलेशन हे पेज. ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला शेळीचा प्रकार निवडा. हे बघा, इथं दिसतंय तुम्हाला काळ्या चौकोनामध्ये शेळीचा प्रकार निवडा हा कॉलम दिसतो आपल्याला. यामध्ये आपल्याला परत पिवळ्या रंगात 3 कॉलम एका खाली एक दिसत आहेत. या 3 पैकी एका कॉलम मध्ये आपल्याला कार्डांचे आहार संतुलन करतोय, म्हणून आपल्याला ते लिहायचंय. म्हणजे आपण आता सुरुवातीला ह्याच्यात काय घेतलं, आपण 3 महिने वयापर्यंतची पिल्ले. आता आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये काय टाकावं लागेल, आता 3 पैकी कोणत्याही कॉलम मध्ये घेऊ शकता, परंतु आपण सुरुवातीला आपण हे करतोय म्हणून सुरुवातीच्या कॉलम मध्ये घेतलं तर आपल्याला ते सोयीस्कर पडेल, म्हणून आपण ते घेऊया. आता ह्याच्यावर एकदा क्लिक केलं तुम्ही तरी आपल्याला ऑप्शन दिसून येतात. हे बघा, ह्या पिवळ्या चौकोनावर 1 नंबरच्या मी एकदा क्लिक केलं तर आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये ऑप्शन येतात. हे ऑप्शन इथं भरलेले आहेत, आणि ह्याच्यातूनच आपल्याला सिलेक्ट करायचंय, परंतु ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त नावं ह्या कॉलम मध्ये दिसू द्यायची नाहीत. आता बघा, मी वरती 3 महिने वयापर्यंतची पिल्लं दिसतात, 2 नंबरच्या कॉलम मध्ये भाकड शेळी दिसते, आणि खाली परत 3 नंबरच्या कॉलम मध्ये 3 महिने वयापर्यंतची पिल्लं दिसतात. तर या तिन्ही कॉलम मध्ये एकापेक्षा जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये दिसू द्यायची नाहीत. मी समजा आता इथं दुधाळ शेळी केलं तर एका कॉलम मध्ये एकापेक्षा जास्त वेळा नाव येऊ द्यायचं नाही ह्याच्यामध्ये. आता त्याच्या पुढचा कॉलम आपण पुढे जाऊया. ह्याच्यानंतर आता आपण 1 नंबरचा कॉलम सिलेक्ट केला. आता त्याच्यानंतर पुढं ऍडजस्टमेंट दिसतोय बघा, हा शब्द पुढे तुम्हाला पिवळा चौकोन आहे तो दिसतोय. आता हे जे ब्लॅक चौकोन दिसतात 88 हे लिहिलेले, त्याच्यावर आपण क्लिक केलं तरी आपण त्याच्यात बदल करू शकत नाही. फक्त आपण पिवळ्या चौकोनामध्येच बदल करू शकतो. आणि ऍडजस्टमेंट ह्या शब्दाच्या खाली जे 3 चौकोन आहेत इथं 0-0 असणे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा, कारण कसं आहे, आपण GW पेजवर जे कार्डासाठी लागणारे ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, TDN, फॅट, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, हे पर्सेंटेज मध्ये घेतलेलं आहे. तेच आपल्याला आता हे कॅल्क्युलेटर जे पुढं निळ्या चौकोनात गडद चौकोनात दिसतंय तुम्हाला, हे कॅल्क्युलेटर ऑटोमॅटिक या सर्व गोष्टी, म्हणजेच आपण काय बघितलं, ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, TDN, फॅट, कॅल्शियम, हे आपल्याला किलोग्रॅम मध्ये बदल करून देतं, ऑटोमॅटिक बदल करतं. हे आपल्याला तिथं काही कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. मग आता ते किती लागल काय हे आपल्याला सर्व ह्या ड्राय मॅटर मध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपण जे खुराक घटक घेतलेले आहे त्याच्यातून आपल्याला किती आवश्यकता आहे ते ह्याच्यामध्ये पर्सेंटेजचं किलोग्रॅम मध्ये करून दिलेलं आहे. बघा, आता एकूण इथं आपल्याला ड्राय मॅटर लागेल 8.8, क्रूड प्रोटीन लागेल 1.672, TDN लागेल 6.776, फॅट लागेल 0.264, कॅल्शियम लागेल 0.0528 आणि फॉस्फरस लागेल 0.026. हे आपल्याला एवढं लागेल हे त्यांनी कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे आपल्याला. आता हे डार्क चौकोनातलं झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे, आता हे ड्राय मॅटर कसं काढलं जातं, क्रूड प्रोटीन कसं काढलं जातं, हे म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं म्हणलं तर कार्डांना जे लागणारं ड्राय मॅटर आहे हे त्यांच्या शरीराच्या वजनावर काढलं जातं. तर बाकीचे जे घटक आहेत म्हणजे क्रूड प्रोटीन, TDN, फॅट, कॅल्शियम, फॉस्फरस, हे मात्र कार्डांच्या वजनावर, किंवा आपण शेळ्या घेतल्या तर शेळ्यांच्या वजनावर ह्या गोष्टी काढल्या जातात. पहिले जे ड्राय मॅटर आहे ते शेळी कार्डांच्या वजनावर काढलं जातं.
आणि कॅल्शियम, टीडीएन, फॅट, कॅल्शियम, फॉस्फरस हे मात्र ड्राय मॅटरवर काढलं जातं, कारण वजनावर काढलं जात नाही. आता पुढे जाऊया आपण ह्याच्यानंतर. आता बघा, वरचा आपला झाला शेळींचा प्रकार निवडा, हा कॉलम झाला पूर्ण. आता त्याच्यानंतरचा आहे आपला चारा व खुराकाचा प्रकार निवडा. आता या कॉलम मध्ये पण परत पिवळ्या रंगात आपल्याला 10 कॉलम दिसत आहेत, इथं आकडे टाकलेले आहेत बघा, एका खाली एक 10 कॉलम दिसत आहेत. त्यातील पहिले 2 कॉलम आपण सुरुवातीला गहू आणि शेंगदाणा पेंड घेऊ, कारण आपण खुराक आता इथं काय म्हणलं आपल्याला प्रकार निवडा, म्हणजे आपण काय केलेले 2 घटक घेतलेले आहेत. तर 2 घटक कोणते कोणते घेतलेत, आपण फक्त त्याच्यावर एकदा क्लिक केलं की आपल्याला ते लगेच ओपन होऊन जातं. हे बघा, गहू दाणे आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण दुसरं एक घेतलंय शेंगदाणा पेंड. आता बघा, खाली पण शेंगदाणा पेंड आणि गहू दाणे दिसतात, हे डबल झालंय. तर आपण तिथं बदल करूया. समजा जे इथं नाही दिसत नाही तो आपण घेऊया ह्याच्यामध्ये. समजा मी मका घेतली आणि गहू दाणे ह्याच्यामध्ये आपण दुसरा घटक घेऊया, सोयाबीन बस आपण आहे, शेवगा समजा मी शेवगा वाळलेला पाला टाकला त्याच्यामध्ये, कारण कोणताही घटक आपण काय करायचं इथं डबल होऊ द्यायचा नाही, म्हणजे मग तो आपल्याला अडचण येत नाही. आता हे 2 कॉलम घेतले आपण, सुरुवातीचे 2 कॉलम बघा. आता खालचे जे कॉलम आहेत ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालतंय, कारण आपण 2च खुराक घटक घेतलेले आहेत. आता गहू दाणे आणि शेंगदाणा पेंड. आता आपण पुढे जाऊया, विशेष निवड. हे बघा, इथं येतं आपण खुराक म्हणून जे नाव टाकलेले होते सुरुवातीला, गहू दाणे खुराक आणि शेंगदाणा पेंड खुराक, जे FF पेजवर, ते ऑटोमॅटिक इथे येतं. आता पुढे हे टीडीएन दिसतंय, ह्याच्यामध्ये काय आपल्याला बदल करण्याची आवश्यकता नाही. आता पुढे एक बघा, इथं फ्रेश हा शब्द दिसतोय तुम्हाला, याच्या खाली जे पिवळे चौकोन आहेत ह्याच्यामध्ये आपण निवडलेले खुराक घटक यांचे वजन हे किलोग्रॅम मध्ये लिहायचे आहेत. आता सुरुवातीला आपण कोणता घटक घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये गहू हा घटक घेतलाय. आता आपण प्रत्यक्ष कॅल्क्युलेशनला सुरुवात करतोय. आतापर्यंत आपण फक्त किती घटक घेतले, किती आवश्यकता आहे हेच पाहिलं, तर आता आपण प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करून बघणार आहोत. तर हे जे आपण खुराक घटक घेतले त्यांचे वजन आपण किलोग्रॅम मध्ये टाकायचे आहेत, आणि इतर कॉलम मध्ये जे आपण आहे ते 0-0 करायचं, इथं पण महत्वाचं आहे. आता समजा पहिल्यांदा गहू दाणे आहेत. आता ह्याच्यातला आपण आणखीन एक विचार करायचा, जो आपल्याला स्वस्त पडतो त्याचा घटक आपल्याला जास्त घ्यायचा, म्हणजे तो खुराक जास्त प्रमाणात घ्यायचा, आणि जो महाग आहे तो कमी प्रमाणात घ्यायचा, म्हणजे आपले पैसे पण वाचतील आणि आपला कॅल्क्युलेशन पण सोपं होईल आणि आपल्याला खुराक घटक पण चांगल्या प्रमाणात मिळतील. आता सेम मगाच्या सारखंच करायचं, आपण ह्याच्यावर 2 वेळा क्लिक करायचं. 2 वेळा क्लिक केलं की आपल्याला परत खाली कीपॅड ओपन होईल, ते घालवायचं आहे. तर आपण सुरुवातीला 7.5 किलो हा गहू दाणे हा खुराक घटक घेतला, आणि त्याच्यानंतर आपला दुसरा खुराक घटक आहे शेंगदाणा पेंड. आता आपण एकूण खुराक घटक किती घेतले, 10 किलो घेतलेत. तर आता 10 किलो पूर्ण होण्यासाठी हे 7.5 गेले, तर आपल्याला आणखीन शेंगदाणा पेंड किती लागेल, तर 2.5 किलो लागेल, 2.5 किलो लागेल. म्हणजे टोटल 7.5 किलो आणि हे 2.5 किलो, आपलं 10 किलो पण इथं हे झालं पाहिजे, म्हणजे बरोबर ती 10 किलोची बेरीज आपली लागली पाहिजे. आता ह्याच्यानंतर आपण आता वरती बघा, आपण मगाशी काय बघितलं, गडद निळ्या रंगाचा चौकोन पाहिला, त्याच्यामध्ये त्या कॅल्क्युलेटरने काढून दिले आपल्याला किती प्रमाणात आवश्यक आहे. आणि हा जो खाली फिकट निळ्या रंगाचा जो चौकोन दिसतोय, ह्याच्यातून आपल्याला आपण जे खुराक घटक घेतले आता गहू आणि शेंगदाणा पेंड, आणि त्याचं जे वजन टाकलं 7.5 किलो आणि 2.5 किलो, ह्याच्यातून आपल्याला किती घटक मिळत आहेत हे इथं कॅल्क्युलेशन करून देत आपल्याला. हे बघा, इथं कॅल्क्युलेशन त्यांनी करून पूर्ण दिलेलं आहे. तर गहू दाण्यामधून आपल्याला आता हे किलोग्रॅम मध्ये आहे, 6.53 आपल्याला ड्राय मॅटर मिळणार आहे, 0.82 आपल्याला क्रूड प्रोटीन मिळणार आहे, 5.22 टीडीएन मिळते, फॅट 0.08 मिळते, कॅल्शियम 0.0 मिळते, फॉस्फरस 0.0 मिळते. तेच आपण शेंगदाणा पेंड 2 नंबरला काय घेतलं आपण, शेंगदाणा पेंड घेतली, ती 2.5 किलो घेतली, त्याच्यातून ड्राय मॅटर 2.30 मिळते, क्रूड प्रोटीन 1 मिळते. आता हे किलोग्रॅम मध्ये वजन आहेत सर्व, हे लक्षात ठेवा. टीडीएन 1.52 मिळते, फॅट 0.03 मिळते, कॅल्शियम 0.0 आणि फॉस्फरस 0.02 हे मिळतंय ह्याच्यातून. आता इथं बघा आपलं काय राहिलंय, आता इथं सुरुवातीला बघा हा एकूण घटक इथं खाली दिसतात, गरजेपेक्षा जास्त ड्राय मॅटर खूप जास्त दिसतोय. तर आपण जे इथं मी तुम्हाला सांगितलं बाकीचे जे कॉलम आहेत त्याच्यातले,
हा ते 0-0 करायचे. 0-0 करून घ्या. हो सर, हो, तेच सांगतोय मी, की वरचे आपण 2 कॉलम भरलेले आहेत ते 7.5 किलो आणि 2.5 किलो. तर हे जर आपण खालचे कॉलम 0-0 नाही केले तर आपल्याला कॅल्क्युलेशन पूर्णपणे चुकू शकतं. म्हणून मी मुद्दामून तुम्हाला हे दाखवण्यासाठी हे पहिल्यांदा पुढचं कॉलम दाखवलं आणि नंतर मग हे सांगतोय. तर हे जे कॉलम मधले बाकीचे जे घटक लिहिलेले आहेत ते सर्व 0-0 करायचे, म्हणजे आपल्या लक्षात राहण्यासाठी हे केलं मी. 0-0 केलं तरच आपलं कॅल्क्युलेशन बरोबर येईल, कारण आपण 2च घटक घेतलेत आणि त्या 2च घटकांची आपल्याला माहिती भरणं आवश्यक आहे. म्हणून बाकीचे सर्व घटक हे 0-0 केले. हे बघा, आता बाकी सर्वांमध्ये 0-0 दिसतंय. फक्त आपलं गहू आणि शेंगदाणा पेंड ह्याच्यामध्ये गहू 7.5 किलो दिसत आहेत आणि शेंगदाणा पेंड 2.5 किलो दिसते. तर बघा, आता मगाच्या ज्या किमती सांगितलेल्या होत्या खालच्या, ह्या सर्व 0-0 आल्या आणि मी वरती फक्त ज्या 2 किमती सांगितलेल्या त्या आहेत तशा आहेत. बाकीच्या सर्व इथं 0-0 झाल्या. तर आता ह्याच्यातून एकूण घटक किलो म्हणजे गहू आणि शेंगदाणा ह्या दोघांची बेरीज करून खाली आली. तर ह्याच्यामध्ये ड्राय मॅटर मिळतो 8.83, क्रूड प्रोटीन मिळत आहेत 1.82, TDN मिळत आहेत 6.74, फॅट मिळत आहेत 0.11, कॅल्शियम मिळत आहेत 0.01 आणि फॉस्फरस मिळत आहेत 0.02. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला खाली सूचना पण देतं हे कॅल्क्युलेटर. आपण जर चुकत असेल तर हे आपल्याला कॅल्क्युलेशन करून पण देते आणि ते सूचना देते. गरजेपेक्षा जास्त ड्राय मॅटर आपल्याला किती होतोय 0.02 आणि गरजेपेक्षा क्रूड प्रोटीन होत आहेत 0.15 आणि गरजेपेक्षा कमी TDN होत आहेत 0.04. जास्त जर होत असेल तर इथं मायनसचं चिन्ह दिसतं बघा आणि कमी होत असेल तर कोणतंही चिन्ह आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे आपल्याला ह्या खुरा घटकांच्या किमती म्हणजे जो आपण वजन घेतलंय त्या वजन आपण थोडस चेंज करून बघूया. म्हणजे मग आपल्याला त्याच्यामध्ये बदल केला तर आपल्याला आणखीन कॅल्क्युलेशन करणं सोपं होईल. आता हे जे 7.5 घेतले आपण ते मी इथं 8 किलो करतो आणि आता हे वरचं 8 किलो केलं आपण, म्हणजे खालचं किती करावं लागेल आपल्याला 2 किलो, म्हणजे आपली बरोबर 10 किलोची बेरीज पण लागली पाहिजे. 8 अधिक 2 10 बरोबर झालं बघा. आता ही तर पहा समोर आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन दिसतंय. आता वरचे जे घटक आहेत ड्राय मॅटर आणि क्रूड प्रोटीन हे पण बदलले, कारण आपण इथं वरती वजन 7.5 होतं तर इथलं ड्राय मॅटरचं प्रमाण पण वेगळं होतं, क्रूड प्रोटीनचं प्रमाण वेगळं होतं. सगळ्या गोष्टींचं प्रमाण आता वजन बदललं की ते पण बदलेल. तर आता एकूण बघा ह्या घटकातून आपल्याला किलो मध्ये मिळत आहेत. आपण गहू 8 किलो घेतला आणि शेंगदाणा पेंड 2 किलो घेतले. तर ह्याच्यातून ड्राय मॅटर आपल्याला 8.80 मिळत आहेत, क्रूड प्रोटीन 1.67 मिळत आहेत, TDN 6.78 मिळत आहेत, फॅट 0.11 मिळत आहेत, कॅल्शियम 0.01 आणि फॉस्फरस 0.01. तर आता खाली सूचनेमध्ये बघूया आपण. सूचना: गरजे इतका ड्राय मॅटर, म्हणजे बरोबर झालं, गरजेपेक्षा जास्त पण नाही आणि कमी पण नाही, म्हणजे आपण एकदम बरोबर कॅल्क्युलेशन झालेलं आहे, सर्व 0-0 आलं. तर गरजेपेक्षा जास्त क्रूड प्रोटीन हे पण 0-0 आलं बघा आणि फक्त TDN जो आहे तो 0.01 ग्रॅम, म्हणजे 1 ग्रॅम फक्त आपल्याला TDN जास्त होतंय. असं आपण प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करताना जेवढ्या गोष्टी आपल्याला कमीत कमी प्रमाणात ठेवता येतील ते प्रयत्न करायचा. म्हणजे इथं ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन आणि TDN हे जे सूचनेमध्ये दिलेलं आहे हे जेवढं आपल्याला 0-0 करता येईल तेवढा प्रयत्न करायचा. जेवढं 0-0 होईल तेवढं आपलं कॅल्क्युलेशन एकदम ॲक्युरेट असेल. आता ह्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आपला आहे रिपोर्ट पेज. आता हे कॅल्क्युलेशन वरचं आपलं पूर्ण झालेलं आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन अगदी बरोबर आलंय. हे कशावरून ओळखायचं तर ज्यावेळेस आपल्याला खाली 0-0 येईल किंवा जास्तीत जास्त तुमचा फरक इथं किती आला पाहिजे 100 ग्रॅम, 200 ग्रॅम किंवा 300 ग्रॅम इथपर्यंत येईल असा विचार करायचा. आता त्याच्यानंतर आपण पुढच्या 4थ्या पेजवर जाऊया. 4थं पेज आहे रिपोर्ट. आता हे बघा इथं सुरुवातीलाच कॉलम दिसतो आपल्याला शेळी पालकाचे नाव. समजा आता मी इथं पिवळा चौकोन दिसतोय त्याच्यावर क्लिक करा. तिथं समजा तुम्हाला नाव बदलायचे असेल स्वतःचं नाव टाकू शकता. मी टाकतो माझं नाव यासीन खान. परत एकदा सांगतो हे कसं केलं आपण. त्याच्यावर 2 वेळेस क्लिक केलं की तो कॉलम येतो, खाली आपल्याला कीपॅड ओपन होतं. जे पहिलं आहे ते खोडायचं, त्याच्यावर आपण दुसरं नाव टाकायचं आणि हिरव्या चौकोनात जो राईट क्लिक आहे त्याच्यावर आपण बटन दाबलं की आपलं नाव तिथं येऊन जातं. त्याच्यानंतर खाली लिहिलंय बघा पत्ता दिलाय त्यांनी, पत्ता शेळीपालकाचे नाव, पत्ता. मी समजा पहिलं जे नाशिक आहे ती खोडून मी सोलापूर टाकतो. सोलापूर टाकलं, राईट क्लिक केलं, ते नाव तिथं आलं. आता परत काय दिलं इथं यांनी
मोबाईल 2 वेळेस क्लिक केलं की ते लगेच आपल्याला हिरव्या चौकोनातलं ओपन होतं, खाली कीपॅड ओपन होतं आणि पहिलं जे आहे ते जातं. आता मी इथं मोबाईल नंबर टाकतो 97 66 42 78 80. आता इथं नंबर टाकला आणि हिरव्या चौकोनात जो राईट क्लिक आहे तिथं क्लिक केलं, ही आली शेळी पालकाची माहिती. आता खाली बघा शेळीचा प्रकार येतोय. आपण काय निवडलं होतं, 3 महिने वयापर्यंतची पिल्ले निवडली होती. त्यांची संख्या किती घेतली होती? 1. आता 1 का घेतलं होतं? आपण खुराक घटक बनवतोय म्हणून 1 घेतलं होतं. आता पुढे शेळ्यांचे वजन म्हणजे आपण इथं खुराक टाकला होता तो 10 किलो. आता त्याच्यातून आपल्याला ड्राय मॅटर किती किलो मिळाला हे बघा इथं संपूर्ण येतं. एकूण ड्राय मॅटर केजी 8.8 केजी, एकूण क्रूड प्रोटीन 1.672, एकूण TDN 6.776. अशी माहिती याच्यामध्ये येते. आता ही कशामधून दिलेली आलेली? आपण एकूण जे 3 महिने वयापर्यंतची पिल्लं घेतली आणि त्याच्यातून जे गहू आणि शेंगदाणा पेंड घेतले त्याची माहिती इथे आलेली आहे. आता इथं 2 नंबरचा कॉलम आहे बघा चारा. तर आपण कोणत्याही प्रकारचा चारा निवडलेला नाही म्हणून ह्या कॉलम मध्ये सर्व 0-0 आलेला आहे. म्हणजे आपण चाराच निवडलेला नाही, त्याच्यामुळं जर तुम्ही चारा निवडला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती येईल. आता 3 नंबरचा खाली कॉलम आहे खुराक. आता याच्यामध्ये बघा आता बरेच नावं दिसतात इथं. गहू दाणे दिसतात, शेंगदाणा पेंड दिसतात, खाली मका दाणे, सरकी पेंड हे दिसत आहेत. पण आपण 2च घटक घेतलेत त्याची माहिती भरली. आता पुढे वजनामध्ये बघा गहू 8 किलो घेतला आपण, शेंगदाणा पेंड 2 किलो घेतलाय आणि बाकीचे घटक 0-0 दिसत आहेत इथं. तर आपलं एकूण खाली वजन आलं 10 किलो दोघांची बेरीज करून. तर एकूण रुपये किंमत आता आपल्याला गव्हाची किती किंमत पडली 8 किलोचे बघा इथे यांनी सर्व कॅल्क्युलेशन करून दिले. आपण 16 रुपये प्रमाणे गहू पकडलाय तर इथे 128 किंमत आली आणि शेंगदाणा पेंड आपण 50 रुपये किलोने पकडली, 2 किलोची 100 रुपये इथे त्यांनी कॅल्क्युलेशन करून दिली. पुढे ड्राय मॅटर किती पडतो याच्यातून, क्रूड प्रोटीन किती आहे, TDN किती आहे, हे सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आता खाली ह्याच्यानंतर बघा टक्केवारी, एकूण टक्केवारी पण ह्याच्यामध्ये दिली. एकूण वजन 10 किलो. आता एकूण किंमत दोघांची 128 आणि 100 228 इथं कॅल्क्युलेशन करून दिली. आता एकूण ड्राय मॅटर बघा आपल्याला किती मिळतोय 8.80, क्रूड प्रोटीन 1.67 आणि TDN 6.78 एवढं आपल्याला ह्याच्यातून मिळाले. आता हे जे सर्व हे आहेत हे खाली इथं दिलेलं आहे आपल्याला. एकूण वजन मध्ये पण दिलेलं आहे हे बघा 10 रुपये 10 किलो एकूण दिलंय. पुढे बघा 228 रुपये खर्च पण दिलाय पूर्ण आणि सर्व शेळ्यांचा 1 दिवसाचा खर्च रुपये हे त्यांनी आपल्याला 228 रुपये करून दिला. आपण 10 किलोची किंमत काढली म्हणून त्यांनी ते अशा पद्धतीने आपल्याला हे करून दिलेलं आहे. तर इथपर्यंत आपली माहिती पूर्ण झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यानंतर कुणाच्या काही प्रश्न वगैरे असतील किंवा काही अडचणी असतील तर ते आपण घेऊया. धन्यवाद. किंवा कोणाला शेळके काही सर समस्या नसेल ती पण विचारा. शेळके सर जयसिंगभाई शेळके साहेबांना नाव होतं का? एकदा आपण आभार प्रदर्शन करून घेऊ आणि नंतर मग शेळके साहेबांना आभार मानायला लावू आणि नंतर मग थोडं चालू ठेवू रेकॉर्डिंग बंद करून नंतर. ओके 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 ओके. शेळके सर आवाज recording येतो? बंद केलं म्हणजे हो शेळके सरांना बोललो एकदा. चालेल चालेल. सोपटे सर हा जरा तुम्हीच करा. माझी जरा ह्याच्यामध्ये आहे, कामात आहे मी जरा ऑफिसला. मला माझा आवाज आहे ना मला पाऊस चालू असल्यामुळे मला जमणार नाही तेवढं. ओके ओके ठीक आहे चालेल. का बंद करायचंय का आता? एकदा आभार सर मानून रेकॉर्डिंग घेऊ बंद करू आणि आणि मग नंतर record- प्रश्न घेऊ. शेळके सर हो हो बोला यशवंत सर. शेळके सर आपण आभार प्रदर्शन करू आणि रेकॉर्डिंग बंद करू म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होत नाही म्हणजे तो आपल्याला हे ओके करता येईल. ठीक आहे चालेल. या ठिकाणी आपण सर्वांनी करडाचा खुराक फॉर्म्युला शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या माध्यमातून आपण हे आयोजन केलं होते. प्रतियोगिताच म्हणू आपण ही. याबाबत सरांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या संकल्पनेतून हे आलं होतं की आपण वेगवेगळे खुराक फॉर्म्युले कसे तयार होत आहेत किंवा करता येतात. कारण कॅल्क्युलेटर मध्ये असं आहे की तुमचे प्रत्येक घटक बदलला की त्यांचे फॉर्म्युले बदलले आणि त्यानुसार फॉर्म्युले आपण तयार करतो. यासिम सरांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला समजून सांगितलं
आपण सर्वांनी ते पाहिलं देखील किंवा ऐकलं, आपण याला जॉईन झालात त्याबद्दल शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हॅलो यासिन सर. हॅलो चोपडे सर, रेकॉर्डिंग बंद करा. हॅलो.